Standing Counsel for the Government of India. He has successfully conducted over 100 sessions trials and representing both the prosecution and the defense. He has also acted as a special public prosecutor in several high-profile criminal cases. His legal acumen has extended into advisory roles, for esteemed institutes like CIDCO, RCF, GAIL, and cooperative banks, showcasing his versatility across different sectors. Beyond the courtroom, Advocate Naik sir is also deeply involved in legal consultancy, arbitration, and corporate legal matters. His expertise and commitment make him a pillar of our legal community, and we would definitely welcome sir so that he shares his insights on this beautiful topic, which is the need of the hour. And not only is he a seasoned advocate, but he's also an author. It is my great privilege to let everybody know that sir has authored several books, and I'd like to quickly share this particular image, which would definitely give us an idea and insights as to what all he has worked upon. And sir has published these many books, and Ek Na Dhad, Karat Na Karat, Jeevan Sugandha, so many books. And so not only is a seasoned advocate, but he's also a well-established author. So we have with us a very versatile and seasoned advocate. We are happy to have sir with here. It gives a great pleasure to have Advocate Naik sir with us here today. Dear participants, let's take a minute to welcome sir. I would be quickly making him the co-host so that he can deliver the session. Just a minute. मुंबई बार असोसिएशनचे काही प्रमुख वकिलांनी आज YouTube लाईव्ह किंवा Google मीटवर 11 ते 12 या वेळात प्रक्षेपण ठेवलेले आहे. परंतु Google मीटला काही अडचणी आल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे व्हायरसमुळे मी तातडीने या फेसबुकला जॉइन होत आहे. कृपया सहकार्य करावे. संयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय की ऐन वेळेला काहीतरी वेगळीच अडचण निर्माण झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करावा. मित्रांनो, हा विषय आजच्या संयोजकांनी मला विशेष करून फौजदारी खटल्यांसाठी आणि सेशन खटल्यांसाठी दिलेला आहे, सेशन ट्रायलसाठी दिलेला आहे. मित्रांनो, सेशन ट्रायल यामध्ये जेव्हा दोषारोप पत्र आपल्या हातात येतं, एक ज्युनियर वकील म्हणून किंवा व्यावसायिक वकील म्हणून आपल्या हातात येतं, तेव्हा एका अर्थाने अत्यंत विश्वासाने आपल्या पक्षकाराने किंवा त्याच्या नातेवाईकांनी, आरोपीच्या नातेवाईकांनी आपल्या हातात त्यांचं भविष्य दिलेलं असतं. काही गोष्टी सुरुवात करण्यापूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वकिली अनेक प्रकारे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या विषयात करता येते. पण जेव्हा तुम्ही विशेष करून फौजदारी खटल्यात वकिली करत असता तेव्हा काही तत्व लक्षात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. वकिलीला शॉर्टकट नाही. फौजदारी खटल्यामध्ये तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत अभ्यासू पद्धतीने जर वकिली केली तरच लांबच्या स्पर्धेत टिकून राहता. आणि आपला आजचा विषय नेमका तेवढ्यासाठीच आहे. तुम्हाला काही कोणी मी मार्गदर्शक नाहीये, मी तुम्हाला मार्गदर्शन करत नाही. केवळ तुमच्यातला आत्मविश्वास वाढावा आणि जी काय 30-40 वर्षाची वकिली व्यवसायात मला आलेले अनुभव आहेत ते तुम्हाला येऊ नयेत. तुम्हाला अधिक लवकरात लवकर यश प्राप्त व्हावं. तुम्ही जास्तीत जास्त
लोकांपर्यंत आपली सेवा द्यावीत, यशस्वी वकील व्हावं, ही यामागची भावना आहे. मित्रांनो, दोषारोप पत्र आपल्या ताब्यात आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पक्षकारांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. शक्य असेल तर जेलमध्ये आरोपी असतील तर त्यांना भेटणं किंवा त्यांच्याकडून योग्य ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यांच्याकडनं लेखी नोट्स मागवा, त्या दुर्लक्षित करू नका. त्यांच्या नातेवाईकांबरोबर बोलून घ्या आणि दोषारोप पत्र साधारण सुरुवातीला एकदा वाचून घ्या. फेरिस्त हा जो प्रकार असतो तो दोषारोपातली पहिली 4-5 पानं असतात. त्यात संपूर्ण खटला समावलेला असतो. तुम्हाला सर्व जाणून कळतं की तुमच्या विरुद्ध काय पुरावा आहे, कोण साक्षीदार आहे, किती साक्षीदार आहेत, ते कोणत्या मुद्द्यावर आहेत, कोणकोणते पंचनामे तुमच्या विरुद्ध आहेत, त्या पंचनाम्यामध्ये कोणता मुद्देमाल हस्तगत झालेला आहे, हे सर्व तुम्हाला मिळू शकतं. विशेष म्हणजे पहिल्याच पानावर फिर्याद कोणी दिले, किती वाजता दिले, किती तारखेला दिले आणि तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या आरोपींच्या विरुद्ध कोणते सेक्शन कोणत्या कायद्याखाली लावलेत हे सुद्धा कळतं. हे अगदी बालबोध आहे. मी तुम्हाला आज कोणताही सेक्शन सांगणार नाहीये. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे ज्ञानामृत पाजणार नाहीये. फक्त दोषारोप पत्राचा अभ्यास जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला डिस्चार्जचा अर्ज करता येतो. पूर्वीचा सेक्शन 227 वाचा आणि त्यापूर्वी कृपया पूर्वीचा सेक्शन 226 वाचा. आता फार मोठा फरक पडला असं नाही, फक्त सेक्शन नंबर बदलले. 226 प्रमाणे प्रॉसिक्युशननी केस ओपन करायचं आहे. सहसा आपल्याकडचे जज आणि आपल्याकडचे प्रॉसिक्युटर हा सेक्शन विसरतात. तुम्हाला तो आठवणीत आणून द्यायचा आहे. मित्रांनो, सेक्शन 26 वाचल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रॉसिक्युशनची जबाबदारी आहे की आपल्याला ज्या केसला ते सामोरे जायला सांगत आहेत त्या केसमध्ये नक्की काय आहे, कोणाविरुद्ध आरोप आहेत, प्राथमिक पुरावा कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्यांनी सांगितलेले सेक्शन कसे उपयुक्त आहेत हे त्यांना अगदी थोडक्यात प्राथमिक दृष्ट्या सांगायचं आहे. यालाच आपण केस ओपन करणं म्हणतो. कोणच सहसा करत नाही. त्यानंतर दुसरी एक लक्षात ठेवा की प्रॉसिक्युशन ज्या कागदांवर विसंबून आहे त्या कागदांची यादी ही तुम्हाला सरकार पक्षाने विनामोबदला द्यायचा आहे. सरकार पक्ष ज्या कागदांवर वस्तूंवर अवलंबून आहे, त्याचा पुरावा ज्या वस्तूंवर अवलंबून आहे त्याची यादी देखील द्यायची आहे आणि ही यादी तुम्हाला पडताळून बघायची आहे. आणि यासाठी कोर्टातल्या कागदपत्रांचं इन्स्पेक्शन हे दोषारोप पत्राचा अभ्यास करण्यापूर्वी आणि करताना दोन्ही वेळेला महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण गृहीत धरतो की मेहरबान कोर्टातलं दोषारोप पत्र आणि आपलं दोषारोप पत्र दोन्ही सारखेच आहेत, पण प्रत्यक्षात तसं नसतं. कृपया हे लक्षात घ्या की पोलीस ओरिजिनल दोषारोप पत्र, ओरिजिनल चार्जशीट ही वेगळ्या पद्धतीने फाईल करतात आणि त्याचे झेरॉक्स आपल्याला देत नाहीत. आता नवीन पद्धतीमध्ये पेनड्राईव्हवर देतात, त्यामुळे बरंच अंशी असा प्रकार होत नाही. पण तरी सुद्धा तुमच्या पेनड्राईव्हवर जर चार्जशीट आली असेल तर त्याच्या 2 प्रिंटआउट काढा. तुमच्याकडे जर चार्जशीट छापील स्वरूपात आली असेल तर त्याच्या देखील 2 प्रिंटआउट काढा. कशासाठी ते मी तुम्हाला समजून सांगतोय. यातली एक प्रिंटआउट घेऊन तुम्हाला मेहरबान कोर्टातलं इन्स्पेक्शन जेव्हा तुम्ही वकीलपत्र दाखल केल्यानंतर अधिकृतपणे घेता तेव्हा कोर्टातलं दोषारोप पत्रातलं पान आणि पान तपासून बघा. त्याच्यावर पोलिसांनी अनुक्रमांक पेज नंबर दिलेले असतात. ते पेज नंबर आणि तुमच्या दोषारोप पत्रातले पेज नंबर सारखे आहेत का पहिले बघा.
पुन्हा एकदा सांगतोय की हे बालबोध जरी वाटत असलं तरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे. कारण जेव्हा तुम्ही खटला चालवता तेव्हा तुम्ही 72 पान सांगितल्यानंतर कोर्टाकडे ते 86 नंबरला असेल तर वेळ फुकट जातो, गोंधळ उडतो. आता तुमच्या लक्षात येईल की कोर्टातली पान नंबर आणि तुमच्या चार्जशीटमध्ये तुम्ही दिलेली पान नंबर हे वेगळे आहेत. असं जर असेल तर कोर्टातल्या पानांप्रमाणे तुमची चार्जशीट जुळवून घ्या. जी पानं कोर्टात आहेत परंतु तुमच्याकडे नाहीत अशी तफावत असलेली, कमी असलेली पानं वेगळा अर्ज करून मागून घ्या. तो तुमचा हक्क आहे. हक्कापेक्षा तुमचं कर्तव्य आहे. कारण त्या कागदात काही असू शकतं. महत्वाचा पत्रव्यवहार असू शकतो, रिमांड रिपोर्ट असू शकतो, वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याची कागदपत्र असू शकतात, सीए रिपोर्ट असू शकतात. ज्या ज्या गोष्टी कोर्टात यायच्या बाकी आहेत त्याची यादी बनवा. ज्या कोर्टात केसेसमध्ये आधी कागदपत्र आलेली आहेत त्या सगळ्या नकला तुमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण जो दुसरा सेट आहे तो उघडणार आहोत. त्याला सुद्धा कोर्टातल्या कागदपत्रांमध्ये नंबर घालून घेणार आहोत. 1 नंबर सेट हा तुमच्याकडे इंटॅक्ट राहणार आहे. कारण तो पोलिसांनी पुरवलेला पेन ड्राईव्हवर असेल किंवा हार्ड कॉपी मधला असेल तो सेट आहे. पण जो दुसरा सेट आहे तो तुम्हाला फोडायचा आहे. अनुभवाच्या आधारे जी काही मी प्रोसिजर तयार करतोय, जी इतर वकील, सिनियर वकील सुद्धा करतात, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या सोयीने ही चार्जशीट लावून घ्यायचं आहे. आपल्या अभ्यासासाठी चार्जशीट लावून घ्यायचं आहे. आणि नेमकं यासाठीच तुम्हाला ही चार्जशीट फोडायचं आहे. चार्जशीट फोडणं म्हणजे चार्जशीट मधले फिर्याद आणि संबंधित पुरावे एका बाजूला काढणं, त्याचा गठ्ठा वेगळा करणं, मयत, जखमी यांची मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल पुरावा, पीएम रिपोर्ट, त्यानंतर आलेली मेडिकल रिपोर्ट, त्या संदर्भातला पत्रव्यवहार, त्या संदर्भात असलेले सीए रिपोर्ट हे वेगळे काढायचे. मग तिसरा गठ्ठा येतो तो पंचनाम्याचा. पंचनाम्यामध्ये सुद्धा 2 गठ्ठे करू शकता. इन्क्वेस्ट पंचनामा आहे, स्पॉट पंचनामा आहे, इतर अंगझडतीचे पंचनामे आहेत, हे सगळे वेगळीकडे काढा. आणि तुमच्या विरुद्ध कॉन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणून जो 27चे पंचनामे असतात, रिकव्हरीचे पंचनामे असतात, जप्तीचे पंचनामे असतात, ओळख परेडचे पंचनामे असतात, हे वेगळे काढा. यानंतरचा भाग येतो प्रत्यक्ष पुरावा, प्रत्यक्षदर्शी पुरावा, आय विटनेसचा पुरावा. मयत, मयताचे नातेवाईक ज्यांनी प्रत्यक्ष घटना बघितले तो पुरावा वेगळा काढा. आणि जो हिअरसे पुरावा आहे की समजले म्हणून, नंतर मला कळले की, या बाबतीतले जे पुरावे आहेत जे प्रत्यक्ष घटनास्थळी नव्हते पण सपोर्टिंग एव्हिडन्स आहेत, कोलॅबोरेटिव्ह एव्हिडन्स आहेत, ते पुरावे, ती स्टेटमेंट वेगळी काढा. आता तुमच्या लक्षात येईल की ही स्टेटमेंट काढल्यानंतर आपण जे पूर्वीच्या ऍक्टमधला सेक्शन 161 म्हणतो त्याच्या खालचे पोलीस जबाब तुमच्या हातात आलेले आहेत, फिर्याद हातात आलेली आहे. आणि मग पोलिसांमध्ये बऱ्याच वेळेला पोलीस यंत्रणा बदलत असते. तपास एका खात्याकडून दुसऱ्या खात्याकडे जात असतो, क्राईम ब्रँचकडे जात असतो. त्यावेळेला ते पुरवणी जबाब नोंदवतात. एखादा नवीन आयओ आला, त्याला अतिरिक्त पुरावा गोळा करायचा आहे, तो नवीन चार्जशीट दाखल करतो किंवा पुरवणी जबाब घेतो. आता हा जो पुरवणी जबाब आहे तो मूळ जबाबाबरोबर तुम्हाला लावायचा आहे. म्हणजे समजा एखादा श्याम पाटील नावाचा साक्षीदार आहे, जो आय विटनेस आहे, त्याचे 2 पुरवणी जबाब झालेले आहेत, मूळ फिर्याद त्याची आहे, अधिक त्याचा 164चा जबाब घेतला असेल तर हे सगळे जबाब एकत्र आणा. बऱ्याच वेळेला ओळख परेड होते, त्या दिवशी पोलीस पुन्हा एकदा पुरवणी जबाब घेतात. तो जबाब जोडा आणि त्याचबरोबर ओळख परेडचे कागद सुद्धा तिथे जोडून ठेवा, त्या विटनेसचे. यामध्ये तुम्हाला एक करावं लागणार आहे, काही कागदांच्या झेरॉक्स काढून त्याच्या सेटमध्ये डबल ते कागद येणार आहेत, ते आवश्यक असतात. उदाहरणार्थ पंचनाम्यामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा जाईल, पण माहिताच्या कागदपत्रांबरोबर सुद्धा इन्क्वेस्ट पंचनामा येईल. उदाहरणार्थ मेडिकल रिपोर्टमध्ये सीए रिपोर्ट जातील, पण ते सीए रिपोर्ट रिकव्हरी पंचनाम्यासोबत सुद्धा लागतील. कारण रिकव्हरी पंचनाम्यामध्ये आरोपीच्या पॅन्टवर रक्त आलेलं असेल
रेडी रेफरन्ससाठी तुम्हाला हे सगळे गठ्ठे बनवायचे, यालाच आपण चार्जशीट फोडणं म्हणतो. बरेच जण यामध्ये आळस करतात आणि ऐन वेळेला त्यांना जेव्हा साक्षीदार उभा राहतो तेव्हा चार्जशीट मधनं ते कागद शोधणं कठीण होतं. पुन्हा एकदा सांगतोय, मूळ चार्जशीट तुमची आहे तशीच आहे. आता हे गठ्ठे झाल्यानंतर तुम्हाला चार्ट बनवायचे आहेत. हे चार्ट सेशन केसमध्ये अत्यंत उपयोगी असतात. याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे आणि हे सर्व चार्ज फ्रेम करण्यापूर्वी करायचं आहे, तरच तुम्ही उत्तम वकील होऊ शकता. तुम्ही जज साहेबांबरोबर वेळ आली तर वाद घालू शकता. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की हे चार्ट अत्यंत महत्वाचे असल्याने हे चार्ट बनवायला तुम्ही सुरुवातीलाच घ्यायचे आहेत. अत्यंत सोपं आहे. अगदी पान नंबर 1 वाचल्यापासून तुमच्या लक्षात येईल की साक्षीदारांचा एक कॉलम करायचा आहे जो उभा असेल, आरोपींचा एक कॉलम करायचा आहे जो आडवा असेल. आता कोणता साक्षीदार कोणत्या जबाबामध्ये आरोपी नंबर 3 विरुद्ध काय बोलतोय ते त्या चौकोनात लिहायचं आहे. कोणता साक्षीदार आरोपी नंबर 2 विरुद्ध त्यांनी प्रत्यक्ष काय बघितलं सांगतोय किंवा आरोपी नंबर 2चा ओव्हर ऍक्ट सांगतोय, आरोपी नंबर 2नी डोक्यात फरशी मारले सांगतोय, तर ते लिहायचंय. तफावत तुमच्या लक्षात येत राहील की साक्षीदार नंबर 7 हा जो कोण आलाय तो कदाचित असं सांगू शकतो, आरोपीच्या हातात फरशी नव्हती तर कोयत्यासारखं हत्यार होतं. इथे तुम्हाला मूळ पोलिसातली चूक, पोलीस तपासातली तफावत कळते. म्हणून हा चार्ट गरजेचा आहे. आता हे चार्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जसे जसे साक्षीदार वाढत जातात, पुढे पुढे आपण चार्जशीट सरकवतो तशी तशी तफावत वाढत जाऊ शकते. कॉपी पेस्ट केलं असेल, तपासी अंमलदार अत्यंत हुशार आणि प्रामाणिक असेल, फिर्यादीनी जेवढं घडले तेवढंच सांगत असेल किंवा आय विटनेस काही वाढवत नसतील, आरोपी वाढवत नसतील, आरोपींच्या हत्यारं वाढवत नसतील, राजकीय दुश्मनी नसेल, वैमनस्य नसेल, तर अशा शक्यता कमी असतात. परंतु राजकीय वैमनस्य असेल, आरोपी आणि फिर्यादी किंवा साक्षीदार आणि आरोपी यांच्यामध्ये मोटिव्ह असेल, वैमनस्य असेल, शत्रुत्व असेल, तर अधिक आरोपी गुंतवण्याची स्वाभाविक प्रकृती आपल्याकडे आहे. आणि हे अधिक आरोपी गुंतवण्यासाठी, राजकारणात त्रास देण्यासाठी वाढवून कथानक सांगितलं जातं. हे वाढवून कथानक सांगितलं जातं. आरोपींना गुंतवण्यासाठी त्यांच्या हातात शस्त्र दिली जातात, खोटे पंचनामे केले जातात. या पोलीस तपासाचा फायदा तुम्हाला आम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट साठी होतो. आणि इंटरेस्टेड विटनेस कसे विश्वासार्ह नाहीत, कसे वाढवून साक्ष देत आहेत, त्यांची साक्ष कशी स्वीकारार्ह नाही हे तुम्हाला युक्तिवादात समजावून सांगता येतं. त्यामुळे दोषारोप पत्राचा अभ्यास गरजेचा आहे. हे जेव्हा चार्ट तयार होतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल, एक साक्षीदार एका आरोपीच्या हातात त्यावेळेला काठी दाखवतोय, दुसरा भाला दाखवतोय, तिसरा त्याच्या हातात दगड दाखवतोय. असे सुद्धा तफावती झालेल्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर, हा तक्ता तयार झाल्यानंतर, म्हणजे मी मगाशी सांगितलं आरोपी आणि साक्षीदारांचा तक्ता, आता आरोपी आणि पंच साक्षीदारांचा तक्ता हा तुम्हाला वेगळा करायचा आहे. तो पहिला तक्ता नंबर 1 होता, आता आहे तो तक्ता नंबर 2. आता या 2 नंबर तक्त्यामध्ये कोणते पंच कोणत्या आरोपी संदर्भात आहेत, त्यामध्ये काय मुद्देमाल मिळाला आहे आणि त्याच्यावर इन्क्रिमेटिंग काय आहे. म्हणजे त्या आरोपीकडनं काही रकमा जमा केल्यात, त्या आरोपींनी चाकू काढून दिलाय, तो मग किती वाजता काढून दिलाय, हे सगळं तुम्हाला बघायचंय. आता तुम्हाला जर आणखी अभ्यास करायचा असेल तर मार्कर घेऊन महत्वाच्या ज्या गोष्टी आणि तफावती आहेत त्या चार्जशीटमध्ये तुम्हाला खुणा करायच्या, दोन्ही चार्जशीटमध्ये. याचा फायदा काय होतो, जेव्हा साक्षीदार येतो तेव्हा तुम्हाला त्या पंचनाम्यामध्ये किंवा त्या जबाबामध्ये काय तफावत आहे ती आधीच माहिती असते. आता त्या साक्षीदाराच्या समोर तो कसा इंटरेस्टेड विटनेस आहे,
पोलिसांचा नेहमीचा साक्षीदार कसा आहे, जर नेहमीचा पंच असेल तर त्यांनी यापूर्वी कोणत्या सेशनमध्ये साक्ष दिलेली आहे किंवा कोणत्या CR नंबरमध्ये कोणत्या गुन्ह्यामध्ये याच पोलीस स्टेशनला याच IO सोबत काम केलेलं आहे याची माहिती लिहून घ्यायची आहे. आणि यासाठी तुम्हाला माहितीच्या अधिकाराचा वापर करता येतो. तुम्हाला वकील म्हणून तो वापर करणे योग्य वाटत नसेल तर पक्षकाराच्या नातेवाईकाच्या नावाने तुम्ही अर्ज करू शकता. आणि मग तुम्ही अशा प्रकारे ती माहिती गोळा करू शकता. या माहितीच्या अधिकारामध्ये बराच प्रकारे तुम्हाला जे दोषारोप पत्रामध्ये नाही ते गोळा करता येईल. उदाहरणार्थ, तुम्हाला पोलीस स्टेशनची स्टेशन डायरी मागता येईल. पोलीस स्टेशनचं लॉगबुक म्हणजे पोलीस वाहन ज्या वाहनाने पंचनाम्यासाठी गेलेले आहेत, आरोपीकडनं जप्ती पंचनामा करण्यासाठी गेलेले आहेत, आरोपीला अटक करण्यासाठी गेलेले आहेत, त्या वाहनाचं लॉगबुकचं रजिस्टरची कॉपी तुम्ही मागू शकता. पोलीस कोठडीची कॉपी तुम्ही मागू शकता. त्याला बेल रजिस्टर, पोलीस कस्टडी रजिस्टर म्हणू शकता. याचा उपयोग तुम्हाला पंचनाम्यातल्या वेळा आणि आरोपी त्यावेळी पोलीस कस्टडीत खरंच होता की नव्हता, त्याला याच गुन्ह्यामध्ये याच तपासासाठी तपासी अंमलदारांनी बाहेर काढले का, त्याला केव्हा बाहेर काढले, केव्हा परत आत ठेवले, पोलीस कस्टडीत परत केव्हा ठेवले, तो त्यावेळी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता, हे सर्व अभ्यासता येतं. बऱ्याच वेळेला पोलीस कस्टडी रजिस्टरचे उतारे आणि स्टेशन डायरीचे उतारे देत नाहीत. आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे कॉम्प्युटराइज झाल्यामुळे कदाचित ते देतील, तरी सुद्धा ओरिजिनल पोलीस कस्टडी रजिस्टर जे हाताने भरलेलं असतं त्याची नक्कल मिळवणं फायद्याचं ठरतं. कारण प्रत्येक वेळेला त्या एंट्री आणि कॉम्प्युटराइज एंट्री ह्या सारख्याच असतात असं नाही. आता तुम्हाला लक्षात येईल की नवीन पद्धतीप्रमाणे तपासात ज्या काही सुधारणा होत आहेत, निर्णया अधिसूचना येत आहेत किंवा मार्गदर्शक तत्व येत आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय येत आहेत, त्याप्रमाणे जप्ती पंचनामे पोलीस अधिक काळजीपूर्वक करतात. थोडक्यात झूट पण नीट करायचा प्रयत्न करतात आणि हे पुरावे देतात. अशा वेळी तुम्हाला आरोपींची मदत होते. खरंच त्यांनी चाकू काढून दिलाय का, की बाजारातला चाकू आणून त्याच्या नावावर दाखवलेला आहे, किंवा मानसिक दबाव आणून तो चाकू सक्तीने दाखवायला लावलेला आहे. पोलिसांनी जी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे, फोटो काढलेले आहेत, ज्याच्यात आरोपींच्या हातात चाकू, काठी, इन्क्रिमेटिंग आर्टिकल दाखवलेलं आहे, ते खरंच त्या पद्धतीने पंचनामे झालेत की पोलिसांनी कार्याचा भाग म्हणून ते उरकलेले आहेत. कारण दोषारोप पत्र वाचलं तर तुम्हाला हे सगळे पुरावे आरोपीच्या विरुद्ध आहेत असं जाणवेल. आणि नवीन पद्धतीप्रमाणे हे पंच तरी पोलीस बऱ्याच वेळेला सरकारी पंच घेतात, जेणेकरून ते फुटू नयेत आणि शिक्षेचं प्रमाण वाढावं. पण या सरकारी पंचांच्या उलट तपासात सुद्धा तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे. कारण ते खरंच पंच त्यावेळेला पोलिसांसोबत होते का, त्यांना अधिकृतपणे त्यांच्या वरिष्ठांनी पाठवलेलं आहे का, त्यांच्या ड्युटी रजिस्टरमध्ये तशी एंट्री आहे का, त्यांनी त्यांचं कार्यालय त्यावेळेला सोडलेलं आहे का, ते पंच स्टेशन डायरीप्रमाणे पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा आरोपी पोलीस कस्टडीतून आधीच बाहेर काढलेला होता की नंतर काढला गेला. कारण तत्व एक आहे की पोलीस कस्टडीतल्या आरोपीला कोणतंही दबाव आणून मारहाण करून त्याचं निवेदन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता ही काळजी घ्यायची आहे किंवा सिद्ध करायचं आहे की पोलीस कस्टडीतून आरोपीला आधीच बाहेर काढलं होतं आणि नंतर पंच आले. अर्थात हे उलट तपासाचा भाग आहे, ती एक वेगळी कला आहे. आज आपण मर्यादित विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करायचा. म्हणून ह्या पंचनाम्याच्या वेळा तुम्ही नमूद करायच्या, त्याच्यासाठी तो चार्ट करायचा आहे. त्या पंचनाम्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन करून त्या वेळा ठेवायच्या. त्या पंचाची माहिती घ्यायची आहे. तो पूर्वी ज्या अन्य गुन्ह्यामध्ये किंवा कोर्टामध्ये साक्षीदार आहे त्याच्या सही शिक्क्याच्या नकला काढायच्या. यानंतरचा भाग येतो तो तांत्रिक पुरावे, वैज्ञानिक पुरावे. याच्यामध्ये पुन्हा सीए रिपोर्ट आहेत, हस्ताक्षराचे नमुने पंचनामे आहेत. हस्ताक्षराचे नमुने चार्जशीट मधले घ्यायचे आहेत. एक्सपर्टनी त्याच्या ज्या काही फोटोकॉपीज काढल्यात
ते पुरावे तुम्हाला वाचता येत नसतील तर वाचण्यासारखे पुरावे कोर्टातून मिळवायचे आहेत. तुम्हाला सीडीवर पेनड्राईव्हवर जर काही मटेरियल दिलं असेल, या संदर्भातले मुद्देमालाचे फोटो दिले असतील, अंगठ्याचे ठसे दिले असतील, अक्षराचे नमुने दिले असतील, तर ते तुम्ही अक्षर स्वतः टाळून बघायचं आहे. या हस्ताक्षर तज्ञांनी कोणती कार्यपद्धती वापरली हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हस्ताक्षराचे नमुने असतील, तांत्रिक पुरावे असतील, सीसीटीव्ही बाबत पुरावे असतील, ह्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांनी तफावत केलेली आहे. आणि या तफावती शोधणं, लॅक्युना शोधणं हे दोषारोप पत्राच्या अभ्यासातलं मुख्य काम आहे. मग येतात ते सीए रिपोर्ट, सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही बाबतची सर्टिफिकेट, पूर्वीच्या प्रमाणे 65B ची सर्टिफिकेट, नवीन कायद्याप्रमाणे वेगळ्या प्रकारे जे अनेक्चर मध्ये दिलेले आहेत ते सर्टिफिकेट, हॅश व्हॅल्यू, यामध्ये काही अफरातफर झालेली आहे का, मूळ पुरावे कोर्टासमोर आलेले आहेत का, मूळ पुरावे कोर्टासमोर येऊ शकतात का, की दुय्यम पुरावेच कोर्टासमोर येऊ शकतात, आणि मग तो दाखला योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हाला नवीन अधिनियमाप्रमाणे त्यातील तत्वाप्रमाणे तपासून घ्यायचं आहे. कारण 1 जुलै 2025 पासून 1 जुलै 2024 पासून तुम्हाला ज्या नवीन चार्जशीट येणार आहेत, नवीन गुन्हे दाखल होणार आहेत, ते आता नवीन अधिनियमानुसार येणार आहेत. त्यामुळे त्यातल्या तरतुदी सुद्धा तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. आणि मग प्रश्न येतो की तुमच्या पुढे चार्ट तयार आहे, तुमच्याकडे पंचनामे तयार आहेत, तुमच्या पुढे आय विटनेस, त्यांची वाढवलेली स्टेटमेंट, ते कसे वेळोवेळी बदलत गेले ते सगळं आहे. आता तुम्हाला डिफेन्स तयार करायचा आहे. ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. आता तुम्ही पक्षकाराशी बोललेले आहात, आरोपीशी बोललेले आहात, आरोपींनी दिलेल्या चिठ्या वाचलेल्या आहेत, तुमचे स्वतःचे तक्ते तयार आहेत, दोषारोप पत्रावर तुम्ही काय त्या खुणा केलेल्या आहेत, तुमच्या आकलन शक्तीप्रमाणे हा गुन्हा कसा झाला असेल, का झाला असेल, कोणत्या परिस्थितीत झाला असेल, हे तुम्हाला स्वतःला जाणता येतंय. आता तुम्हाला याच्यातून बचाव करताना तुम्हाला एलिबीचा बचाव घ्यायचा आहे काय, आरोपी तिथे नव्हते असा बचाव घ्यायचा आहे काय, की टोटल डिनायलचा बचाव घ्यायचा आहे, की मोठ्या गुन्ह्यातून खालच्या गुन्ह्यावर येण्यासाठी सावध बचाव घ्यायचा आहे, मोटिव्ह बद्दल तुम्हाला काय बचाव घ्यायचा आहे, शत्रुत्वाबद्दल तुम्हाला काय बचाव घ्यायचा आहे हे ठरवता येईल. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की शत्रुत्व असेल तर क्रॉस कंप्लेंट झालेली आहे का, तुमच्या लोकांनी सुद्धा आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे का, ही फ्री फाईट होती का, दोन्हीकडची लोक जखमी आहेत का, कारण आरोपीच्या अंगावरच्या जखमा तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत आणि जखमींच्या जखमा तुम्ही केलेल्या नाहीत हे सुद्धा इनडायरेक्टली तुम्हाला सिद्ध करायचं आहे, कारण क्रॉस कंप्लेंट आहे. पुराव्याची साबिती जरी सरकार पक्षाने करायची असेल तरी काही अशा अपवादात्मक परिस्थिती येतात, तिथे तुमची जबाबदारी सुद्धा वाढते. आणि मग प्रश्न अंगावर न येण्यासाठी योग्य तो घ्यावा लागतो. जर तुम्हाला सेल्फ डिफेन्स घ्यायचा असेल, तुमच्या बचावाकरता तुम्ही योग्य फोर्स वापरून समोरच्याला जखमी केले, तर तुम्हाला त्यांनी जखमी केले का, ती परिस्थिती तशी होती का, हे अंगावर येणारे जे डिफेन्स आहेत त्याच्याबद्दल जास्त काळजी घ्यायची आहे. सर्वात चांगला डिफेन्स कोणता जर मला विचारला तर टोटल डिनायल. पण तुम्ही टोटल डिनायल घेताना काही गृहीतकं धरली जातात हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही तिथे होता असं जर साबित झालं तर काही गोष्टी तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. म्हणून सीडीआर कडे तुम्हाला वळायचं आहे. आणि मग सीडीआर म्हणजे काय, सीडीआर बरोबर नोडल ऑफिसरचे जबाब आहेत का, पुरवणी जबाब आहेत का, सीडीआर बरोबर लोकेशन मॅप आहे का, लोकेशनचा तक्ता आहे का, या सीडीआर बरोबर त्या जबाबामध्ये त्या वेळेला कोणता आरोपी कोणत्या दुसऱ्या आरोपीशी बोललाय, कोणता साक्षीदार फिर्यादीशी बोललाय, त्यावेळेला कोणता आरोपी कोणासोबत होता, त्यांचे लोकेशन्स एकच आहेत का, त्यांचा टॉवर एक आहे का, त्यांनी जे सिम कार्ड वापरले ते त्याच्या नावावर आहे का, ते सिम कार्ड कधी जप्त झालं, अटक पंचनाम्यात झालं, अंगझडतीत झालं,
की रिकव्हरी पंचनाम्यामध्ये तो मोबाईल काढून दिला आणि मग ते सिम कार्ड बरामद झाले. ते सिम कार्ड त्याच्या नावावर नसेल तर दुसऱ्याच्या नावावर होतं, ते सिम कार्ड ह्याच्याकडे कसं आलं? या सगळ्याच्या चौकशा तुम्हाला चार्जशीटचा अभ्यास करताना करायच्या आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला सीडीआरचा अभ्यास असणं, टॉवर लोकेशनचा अभ्यास असणं गरजेचं आहे. नोडल ऑफिसरची उलट तपासणी ही सर्वसाधारणपणे सारखी असते. प्रत्येक गोष्ट जरी वेगळी असली तरी काही बाबतीत सारखी असते. त्यावेळेला तुम्हाला अन्य सिनियर लोकांनी नोडल ऑफिसरची जी उलट तपासणी घेतलेली आहे ती तुम्हाला स्वतः तपासून पाहायची आहे, अभ्यास करायचा आहे. आणि मग यानंतर भाग येतो तो मेडिकल एव्हिडन्स. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे मेडिकल एव्हिडन्सला अत्यंत महत्व देणं गरजेचं आहे. कोणतेही कागद मान्य न करता आधी ते कागद अभ्यासणं, ते आपल्या अंगावर येतात का पाहणं, अगदीच अंगावर येणार नसेल आणि कोर्टाचा आग्रह असेल तरच ते कागद मान्य करणं, नाहीतर त्या वेळेला परिस्थितीनुरूप मान्य करणं हे गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपण कोर्टाचं ऐकून, पिपिंचं ऐकून यादीतले काही कागदपत्र मान्य करतो आणि नंतर कोर्ट तुम्हाला अडवतं की तुम्ही आता कागद मान्य केले, त्याला निशाणी नंबर पडलाय, आता तुम्हाला हरकती घेता येणार नाही किंवा त्याच्यावर उलट तपास घेता येणार नाही. हे खरं तर योग्य नाही, पण ते आपण पुन्हा आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन कडे न जाता कागदपत्रांवर बघायचं असेल तर मेडिकल एव्हिडन्स मधले कागद जे आहेत ते पडताळून बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फोरेन्सिक रिपोर्ट असेल, बॅलिस्टिक रिपोर्ट असेल, डॉक्टरची ओपिनियन असतील, त्यावेळेला डॉक्टरचं अक्षर लागत नसेल तर कुठल्या तरी अन्य डॉक्टरकडनं त्याची रीरायटिंग करून घेणं, त्या जखमांबद्दल, औषध उपचाराबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. इथे मी नक्की सांगू इच्छितो की आता जो AI आणि गुगल आहे याच्यामध्ये ज्या काही नवीन नवीन सुविधा आलेल्या आहेत त्याचा तुम्ही उत्तम वापर करू शकता. तुम्हाला इंग्रजीचं मराठी भाषांतर करून जखमांचं स्वरूप कुठे आहे, शरीराच्या कुठल्या भागावर झालेलं आहे लगेच समजू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही ह्युमन फिगर काढून त्या जखमा शरीराच्या पुढच्या भागावर कुठे आहेत, किती इंचाच्या आहेत, किती खोलीच्या आहेत, त्या जखमांना नंबर देऊ शकता. PM मध्ये 17 नंबरचा कॉलम आहे, तो तुम्ही वाचू शकता. शरीरावरच्या बाह्य बाजूच्या ज्या जखमा आहेत त्या कसल्याही असतील त्याबद्दल लिहू शकता. आणि ही ह्युमन फिगर तयार झाल्यानंतर तुमची प्राथमिक मेहनत तुम्ही घेतल्यानंतर, AI ची मदत घेतल्यानंतर, तुम्हाला पाहिजे त्या भाषेत भाषांतर करून घेतल्यानंतर मेडिकल ओपिनियन तुम्ही स्वतः मेडिकल ऑफिसरशी, सर्जनशी बोलून घेणं आवश्यक आहे. त्या चर्चेमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी कळतात. उदाहरणार्थ मैताची अवस्था त्यावेळेला कशी होती, मैताच्या पोटात काय सापडलं, मृत्यू हा शेवटच्या खाण्यानंतर किती तासांनी आलाय, टाइम सिन्स डेथ आणि टाइम ऑफ डेथ मधला काय फरक आहे, PM लॅबिलिटी म्हणजे काय, ते निळा भाग का झालाय, किती वेळाने होऊ शकतो, रायगड मॉर्टिस म्हणजे काय, त्या किती तासाने होऊ शकतात, यासाठी मोदी, पारेख, रेड्डी, कॉक्स याच्या पुस्तकांमधले जे तथ्य आहेत या संदर्भातले ते बघणं गरजेचं आहे. आणि मग मेडिकल ओपिनियन घेतल्यानंतर, डॉक्टर मित्राशी बोलल्यानंतर तुम्हाला डिफेन्स कोणत्या बाजूला झुकतोय आणि आरोपी विरुद्ध कोणत्या पद्धतीचा पुरावा आलाय, कोणत्या क्षमतेचा पुरावा आलाय हे लक्षात येईल. बॅलिस्टिक एक्सपर्ट असेल तर त्या बाबतीत सुद्धा AI ची मदत घेऊन तुमच्या मातृभाषेत त्याचं भाषांतर करून कोणतं रिव्हॉल्व्हर किंवा कोणतं पिस्तूल वापरलंय, तिथे एम्प्टी कार्ट्रिजेस किती मिळाले, शरीरात शिशाचे गोळे किती मिळालेत, एक्झिट वुंड आहे का, त्याचं स्वरूप किती आहे, एंट्री वुंड आहे का, बॅलिस्टिक एक्सपर्टनी किती फुटावरनं फायरिंग झाले असं सांगितलंय, तो मुद्देमाल कधी मिळालाय, कशा स्वरूपात तो हस्तगत केलाय, त्याच्यावर अंगुली मुद्रा आहेत का, तो मुद्देमाल, ते रिव्हॉल्व्हर, तो चाकू, जो काय मुद्देमाल आहे तो कुठे आहे, हे सगळं तुम्हाला बघता येईल. त्यामुळे नाही तुम्हाला या सगळ्याचा फायदा घेऊन तुम्हाला मेडिकल एव्हिडन्सचा अभ्यास करता येईल. आणि मग पुढचा भाग येतो. मेडिकल एव्हिडन्स तुम्ही बघितलात, CDR रिपोर्ट बघितलात, फोरेन्सिक रिपोर्ट बघितलेत, बॅलिस्टिकचा एक्सपर्टचा अभ्यास केलात की आता तुम्हाला पुन्हा एकदा
पहिल्या वेळेला जे बघितलं होतं तो स्पॉट पंचनामाचा अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी प्रत्यक्ष स्पॉटवर जाणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, स्पॉट हे 2 प्रकारचे आहेत. जिथे गुन्हा घडला तो स्पॉट, जिथे हत्यारांची रिकव्हरी झाली तो स्पॉट. हे प्रत्यक्ष स्पॉट बघता आले तर उत्तम. बघणं शक्य नसेल तर आवश्यक ती माहिती काढून, चतुर्सीमा काढून, कोणत्या महिन्यात गुन्हा घडलाय, तेव्हा उन्हाची पावसाची स्थिती काय होती, हे सर्व तुम्हाला अनुभवता येईल. हे सर्व तुम्हाला अनुभवता येईल. आणि त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एक परिपूर्ण अभ्यास पत्रिका तयार केली, चार्ट तयार केलाय, स्पॉटवर जाऊन आलेला आहात, आरोपींशी बोललेले आहात आणि खरंच आरोपीला खटल्याला सामोरं जाण्यासारखी परिस्थिती आहे की डिस्चार्जची परिस्थिती आहे. आणि एवढा अभ्यास झाल्यानंतरच डिस्चार्जचा अर्ज तुम्ही करणं अपेक्षित आहे. डिस्चार्ज मिळणार नसेल तर उगाच डोकं फोडून टाइमपास करण्यापेक्षा सेशन केस सुनावणीला आणणं चांगलं. एकदा सेशन केस चालू झाली की ती शक्यतो आठवड्यातून 1 दिवस तरी चालणं आवश्यक आहे. 2 दिवस चालली तर उत्तमच आहे, परंतु तुम्ही त्याला वेळ देणं गरजेचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर चार्जशीटचा हा फक्त तुम्ही प्राथमिक अभ्यास केलाय. काही वेळेला साक्षीदार होस्टाईल होऊ शकतात. साक्षीदार होस्टाईल होतात ते म्हणजे आरोपीच्याच प्रयत्नाने होतात असं नाही. तर काही केसमध्ये साक्षीदारांना साक्ष द्यायची नसते, साक्षीदार कोर्टात येऊ शकत नाहीत किंवा साक्षीदारांना मुद्दामून कोर्टात आणलं जात नाही. आणि ही परिस्थिती तुम्हाला चर्चा करून आधीच ओळखता येते. हा सुद्धा अभ्यासाचा एक महत्वाचा भाग आहे. जे साक्षीदार फुटणार आहेत, जे तुमच्या बाजूनी बोलणार आहेत, जे तिथे नव्हते याची तुम्हाला खात्री आहे परंतु प्रत्यक्षात ते साक्षीदार दाखवलेले आहेत, त्यांची कुंडली काढणं अत्यंत महत्वाचं असतं. इथे एक वाक्य लक्षात ठेवा, पक्षकारांनी किती सांगितलं तरी प्रत्येक साक्षीदार हा तुमच्या विरुद्धच आहे. तो 161च्या जबाबाप्रमाणे 164च्या जबाबाप्रमाणेच साक्ष देणार आहे, म्हणजे पोलीस तपासातील स्टेटमेंट प्रमाणे साक्ष देणार आहे. हे पहिलं गृहीत धरून तशी तयारी करा, म्हणजे आयत्या वेळेला गाळण उडणार नाही, फजिती होणार नाही. आणि मग तो साक्षीदार किती इंटरेस्टेड आहे, त्याचं फिर्यादीशी आणि माहिताशी किंवा फिर्यादी पक्षाशी, सरकार पक्षाशी काय नातं आहे, हे सगळं तुम्हाला ओळखता येईल. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं केल्यानंतर इंटरेस्टेड विटनेस याची तुम्ही माहिती चार्जशीटवर लिहून ठेवले आणि मग तुम्हाला या इंटरेस्टेड साक्षीदाराची साक्ष काढायची आहे. या इंटरेस्टेड विटनेस बाबत प्रश्न काढायचे आहे आणि तो त्यावेळेला कसा हजर नव्हता किंवा तो एक्झॅगरेटेड स्टोरी काय सांगणार आहे याचा अंदाज बांधायचा आहे. हा साक्षीदार एकदा अभ्यास केल्यानंतर फिर्यादीत वेगळं सांगतोय, पुरवणी जबाबात वाढवून साक्ष देतोय, घटना वाढवून सांगतोय, हत्याराबद्दल वेगळी साक्ष देतोय, त्यामुळे तो एकत्रित साक्ष देणार आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग तो इम्प्रूव्हमेंट कोणत्या करणार आहे, त्याला कॉन्ट्रॅडिक्शन कोणत्या पद्धतीने करता येईल याचा अभ्यास तुम्हाला करता येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस स्टेटमेंट बद्दल अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी पूर्वीचा सेक्शन 145, 138 हे सगळे नीट वाचायचे. 145 सेक्शन नंतर जर प्रिव्हियस स्टेटमेंट म्हणून त्या साक्षीदारांनी जामिनाच्या वेळी कुठे ॲफिडेव्हिट दिलं असेल, त्या साक्षीदाराला पूर्वी कुठे साक्ष पुराव्यामध्ये काही सांगितलं असेल, या केसच्या संदर्भात, रिलिव्हंट पार्टच्या संदर्भात, घटनेच्या संदर्भात त्याने आणखी कुठे जबाब दिलेले असतील तर त्याच्या सही शिक्क्याच्या नकला मिळवायच्या आहेत, कारण त्यावर सुद्धा त्याला कॉन्ट्राडिक्ट करता येतं. अनेक खटल्यांमध्ये जामिनाच्या कामात इंटरेस्टेड विटनेसनी वाढवून साक्ष दिल्यामुळे, वाढवून ॲफिडेव्हिट दिल्यामुळे ती जर योग्य पद्धतीने सेशन ट्रायलमध्ये वापरली, त्याला निशाणी नंबर दिले, त्यातली वाक्य कशी चुकीची होती आणि कोर्टातली साक्ष कशी चुकीची आहे, वेगळी आहे, हे जर तुम्ही निष्पन्न करू शकलात तर तो साक्षीदार विश्वासार्ह नाही असं अभिमत मेहरबान कोर्टाचं होतं आणि ती तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रिव्हियस स्टेटमेंट, प्रिव्हियस ॲफिडेव्हिट ही खूप महत्वाची असतात.
164चे जबाब जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच हे सुद्धा आहेत. मग ओळख परेड असेल, डाईंग डिक्लरेशन असेल, कन्फेशन असेल, याबद्दल तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा आहे. आणि अशी परिपूर्ण तयारी झाली की खऱ्या अर्थाने तुम्ही एक यशस्वी वकील होण्यासाठी, अभ्यासू वकील होण्यासाठी, मेहनती वकील होण्यासाठी नावलौकिक मिळवू शकता. यामध्ये पक्षकारांनी तुम्हाला काय सांगितले, किती फी दिले, काय ठरले, काही महत्वाचं नाही. एकदा तुम्ही जबाबदारी घेतली की ही सगळी चार्जशीट अभ्यासण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रत्येक तारखेला हजर राहून योग्य पद्धतीने उलट तपास करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. यासाठी तुम्हाला कोणी मदत करू शकत नाही. अशी तयारी तुम्ही योग्य पद्धतीने करावीत. यासाठी जे केस लॉ आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करावा. आता तुमच्या जेव्हा लक्षात येतं आपला डिफेन्स काय आहे, त्या संदर्भातले केस लॉ आधीच शोधून काढणं. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबईच्या उच्च न्यायालयाने काय याच्यावर अभिमत नोंदवले ते बदलले नाहीत ना. ते आरोपीच्या बाजूने कसे आहेत. तुम्ही जर सरकार पक्षाच्या बाजूने असाल तर सरकार पक्षाच्या बाजूने कसे आहेत. सरकार पक्षाच्या बाजूने असाल, अभियोक्ता असाल, विशेष अभियोक्ता असाल तर मोटिव्ह कसा सिद्ध करायचा, पोलिसांचा तपास कसा सिद्ध करायचा आणि पोलिसांच्या तपासातल्या चुका कशा डायल्यूट करायच्या, निष्प्रभ करायच्या, हे सुद्धा काम तुमचं सरकारी वकील म्हणून येतं. किंवा सरकार पक्षाला मदत करणारे वकील असाल तर तुमचं ते काम आहे. पण बऱ्याच वेळेला आरोपींच्या वकिलांबद्दल आपण बोलतो तर आरोपींनी डिफेन्स घेताना तो टिकेल असा डिफेन्स घ्यायचा आहे. अनेक डिफेन्स तुम्ही घेऊ शकता, पण दोषारोप पत्राचा अभ्यास केल्यानंतर निदान संयुक्तिक डिफेन्स घेता आले पाहिजेत. ते डिफेन्स तुम्हाला इनडायरेक्टली सिद्ध करायचे. सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची नाही, पण ते डायजेस्टेबल असावेत म्हणून ते डिफेन्स संयुक्तिक असावेत, प्रश्न रिलिव्हंट असावेत. तुमच्या उलट तपासाला त्यामुळे धार येते, डेप्थ येते. न्यायालयाचं अभिमत चांगलं होतं की तुम्ही खरंच अभ्यासू वकील आहात, तुम्हाला चार्जशीट मधलं पान आणि पान माहिती आहे आणि तुम्ही विश्वासाने उभे राहिलेले आहात. हळूहळू न्यायालय न्यायाच्या बाजूनी फेअर ट्रायल जर होत असेल तर त्या फेअर ट्रायलमध्ये आरोपीच्या बाजूनी सुद्धा विचार करू लागतं. ह्या सगळं करत असताना मुळात स्थानिक परिस्थिती काय आहे, गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला, आरोपी काय सांगतायत, आरोपी जे सांगतायत ते योग्य आहे का, याचा अभ्यास करून तुमच्या स्वतःच्या नोट्स काढायच्या. हे नोटबुक, तुम्ही केलेले तक्ते, तुम्ही शोधलेले केस लॉ, तुमचा चार्जशीटचा पार्ट 1 जी ओरिजिनल चार्जशीट, तुमचा चार्जशीटचा पार्ट 2 म्हणजे तुम्ही फोडलेल्या चार्जशीटचे गठ्ठे, हे सगळे जर व्यवस्थित लावून ठेवले, नीट नेटकेपणाने अभ्यास केलात तर मला खात्री आहे न सुटणाऱ्या केसेस सुद्धा सुटतात. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक केस सुटलीच पाहिजे असा अट्टहास करू नका. प्रत्येक केसमध्ये तुम्ही न्याय पद्धतीने वागलात, तुम्ही अभ्यासू पद्धतीने वागलात, तुम्ही पक्षकारांचा विश्वास संपादन केलात, पक्षकार सांगतायत शिक्षा झाल्यावर सुद्धा की तुम्ही तुमचं काम केलं, केसच वाईट होती, त्याने गुन्हाच केला होता म्हणून त्यांना योग्य ती शिक्षा झाली, असं वातावरण तयार करण्यासाठी दोषारोप पत्राचा अभ्यास असणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण जे सहकार्य दिलं त्याबद्दल अत्यंत आभार. मी दिलगिरी व्यक्त करतोय पुन्हा एकदा की ज्या संस्थेनी गुगल मीट हे ठरवलं होतं ते गुगल मीटवर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मला तातडीने फेसबुक लाईव्हवर यावं लागलं. मी हाच व्हिडिओ विलास नाईक या युट्यूब चॅनलवर थोड्याच वेळात पुन्हा प्रदर्शित करणार आहे. युट्यूबवर लाईव्ह सुद्धा येण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु निदान आज तुम्हाला हे लेक्चर ऐकलं मिळालं नसेल, व्याख्यान ऐकायला मिळालं नसेल तर तुम्ही पुन्हा माझ्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक वॉलवर या. तुम्हाला संपूर्ण व्याख्यान व्यवस्थित ऐकता येईल. आपल्या मित्रांना पाठवा. हे व्याख्यान मुख्यत्वे करून ज्युनियर वकिलांसाठी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आभारी आहे.